मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये लॉ सीईटी दिली असेल आणि 5 इयर LLB ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा 2027 मध्ये तुम्ही सीईटी देण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे या दोन युनिव्हर्सिटीजची ॲफिलिएटेड असणारे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज डिस्कस करणार आहोत. हे कॉलेज डिस्कस करत असताना या कॉलेजमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज, या कॉलेजमध्ये असणारी फीज आणि किती सीट्स तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 5 इयर LLB साठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत गाईड केलं जातं. त्यानंतर तुमचे पर्सेंटाइल्स किती आहेत आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं याविषयी राऊंड वाईज तुम्हाला डिसिजन दिला जातो. कॅप राऊंड मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ऍडमिशनसाठी गायडन्स असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहेत. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. तसेच जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांची 18 मे पासून लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर सर्वात सुरुवातीला आपण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड असणारे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज डिस्कस करूयात. पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई म्हणजेच GLC. तर हे मुंबई येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1895 ला झालं होतं. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि नॅकचा B+ ग्रेड यांच्याकडे आहे. तसंच इथे 20 परमनंट, 56 व्हिजिटिंग आणि 7 ऑदर फॅकल्टी आहेत. कॉलेजचा टाइम हा दुपारी 12:15 ते संध्याकाळी 4:30 PM पर्यंत असणार आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला BA LLB चा कोर्स ऑफर केला जातो. इथे BA LLB साठी टोटल 180 गव्हर्नमेंट एडेड सीट्स आहेत. यांची टोटल फीज ही 6,870 रुपये असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. त्यानंतर पुढची युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारं पहिलं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे ILS लॉ कॉलेज पुणे. तर हे पुणे येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1924 साली करण्यात आलं होतं. नॅकचा यांना A ग्रेड असून इथे 6 परमनंट फॅकल्टीज, 19 टेम्पररी, 30 व्हिजिटिंग आणि 1 ऑदर फॅकल्टी अवेलेबल आहे. या कॉलेजचे टायमिंग्स हे सकाळी 7:15 ते संध्याकाळी 4:30 PM पर्यंत असणार आहे. तसेच BA LLB च्या इथे 240 सीट्स अवेलेबल असून यांची वार्षिक फी ही 41,375 रुपये आहे. इथे मुलींसाठी आणि मुलांसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे आणि हॉस्टेल फीज ही 2,35,000 रुपये असणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे MCE सोसायटीज AKK न्यू लॉ अकॅडमी. तर हे आझम कॅम्पस पुणे येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1994 साली करण्यात आलं होतं आणि हे एडेड मायनॉरिटी कॉलेज आहे. तसेच इथे नॅकचा B+ ग्रेड असून इथे 12 परमनंट, 6 टेम्पररी आणि 1 व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 AM ते संध्याकाळी 4 PM पर्यंत असणार आहे. त्यानंतर या कॉलेजमध्ये BA LLB च्या टोटल 60 सीट्स अवेलेबल असून यांची फीज 4,885 रुपये आहे. तसेच इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि हॉस्टेल फी ही 30,000 रुपये असणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ABMS परिषद यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज. तर हे पुणे महाराष्ट्र येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1978 मध्ये झालं होतं. तसेच याला नॅकचा B+ ग्रेड आहे. इथे 10 परमनंट, 9 टेम्पररी आणि 2 व्हिजिटिंग फॅकल्टी अवेलेबल आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 7:30 ते दुपारी 2:30 PM पर्यंत असणार आहे. इथे BA LLB च्या टोटल 180 सीट्स अवेलेबल असून यांची फीज ही 4,545 रुपये आहे. तसेच इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि हॉस्टेल फीज ही 70,000 रुपये असणार आहे. पुढे आहे GE सोसायटीज NB ठाकूर लॉ कॉलेज. हे नाशिक महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1969 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. नॅकचा B ग्रेड यांना आहे. इथे 16 परमनंट, 3 टेम्पररी, 5 व्हिजिटिंग आणि 10 इतर फॅकल्टीज आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 AM ते संध्याकाळी 5:30 PM पर्यंत असणार आहे. इथे टोटल सीट्स 120 अवेलेबल असून यांची फीज ही 4,885 रुपये आहे. तसेच इथे तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. हॉस्टेल फीज ही वर्षाला 80,000 रुपये असणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. हे लालटाकी रोड अहमदनगर महाराष्ट्र येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1970 साली करण्यात आलं होतं. नॅकचा B ग्रेड यांना असून इथे 6 परमनंट, 3 टेम्पररी आणि 3 व्हिजिटिंग फॅकल्टी तुम्हाला मिळणार आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 ते दुपारी 12:30 PM पर्यंत असणार आहेत. तसेच इथे BA LLB चे टोटल 60 सीट्स अवेलेबल असून यांची फीज 4,885 रुपये आहे. इथे हॉस्टेलची फॅसिलिटी तुम्हाला वर्षाला 12,000 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या 2 युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असणारे गव्हर्नमेंट कॉलेजेस आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असणारे कॉलेजेस पाहणार आहोत. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग जॉईन करायला विसरू नका. आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच 18 मे पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करून या सीईटीचं कम्प्लीट प्रिपरेशन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुक्समध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेलं असून प्रश्नसंचामध्ये 2600 पेक्षा अधिक MCQ अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत. आणि थिअरीच्या बुकमध्ये लॉ सीईटीचा संपूर्ण सिलेबस इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.